पैलवान सादिक पठाण आणि पैलवान बाळासाहेब निचा यांच्या प्रयत्नातून साकारलेलं मैदान नाव सांगा ओंकार सातपुते यांच्यातर्फे बाळारपी शेख महाराष्ट्र केसरी आणि पैलवान भारत मधले मुंबई महापौर केसरी यामध्ये विजेत्या मल्लासाठी 500 रुपये दिल्या आणि कुस्ती कशी दिली जाईल याची सूचना वस्ताद नामदेव नाना वाघमारे शिवनेरी तालीम हे महाराष्ट्राच्या 2 दिग्गज पैलवानांना सूचना देतात। आखाड्यामध्ये बाळासाहेब निचा कुस्ती सुरुवात झाली। निळ्या लांगेचा भारत मधले महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातला वाघाचा काळीज असणारा पैलवान अशी ख्याती गेली 12 वर्ष झालं। 100 रुपयाच्या जोडीपासून ते आजच्या या ऐतिहासिक मैदानामध्ये अकलूजच्या या दोघांची कुस्ती 15 ते 20 वेळा झाली आहे। या पैलवाने त्याला मारले, त्या पैलवाने ह्याला मारले आणि त्यामध्ये दोघांनी अनेक गदा मिळवलेले आहेत। आणि बाळारपी शेखने या महाराष्ट्राच्या करमाळा तालुक्यातल्या खडकीच्या सोलापूर जिल्ह्याच्या पैलवान महाराष्ट्रातला सर्वोच्च पुरस्कार कुस्तीतला महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला। अलमबाई शेख खडकीकर महानमल्ले यांचा चिरंजीव आहे आणि समोर अमोल आबा मधनेंचा लहान भाऊ आहे। आबा मधनेंचा लहान भाऊ आहे। बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या घराण्याचं नाव आहे महाटबार नीरा वागसकर भारत मधने आणि पंत म्हणून नामदेव नाना वाघमारे महाराष्ट्राच्या प्रत्येक पैलवानाच्या घरामध्ये त्यांच्या नावाला पसंती आहे। कुस्ती लागली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्तानं अकलूजला वर्ष पहिले अय्यक कौतुकास पात्र ठरतात। पोलादी मनगटाला भिडलेले आहेत। डोक्यातल्या विचाराने कुस्तीला प्रारंभ झालेला आहे। बाळारपी ताकदीला जास्त आहे। भारतातला WWE मधला खली देशाला परिचित आहे। त्या खलीची उपमा लागू ठरते महाराष्ट्र केसरी बाळारपी शेखला। आणि समोर कुस्ती क्षेत्रातला आयडॉल पैलवान भारत मधले स्तब्धता शांतता एकमेकाचा अंदाज घ्यायचं काम चाललंय। कुस्ती प्रेक्षकांच्या मनात भिनलेली आहे। या कुस्तीमध्ये कोण विजय होणार आणि महामानव केसरीचा मानकरी ठरणार याची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे। हे कुस्तीचं मैदान साकार करण्यासाठी पायाला भिंगरी बांधून ऐजक पैलवान विजय भाऊ कोकणे यांनी अनेक दानतदार माणसं या मैदानाशी जोडली गेलेली आहेत। शिवकन्या निशाताई शिंदे यांनी तर 3.5 लाख रुपये देऊन महाराष्ट्रातल्या मोठ्या मैदानामधलं एक मैदान व्हावं यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला साजेसा कार्यक्रम आज इथे घेतलेला आहे। पैलवान सादिक पठाण, पैलवान बाळासाहेब निचा ही सर्व मंडळी कौतुकास पात्र ठरतात। कुणी तनानं, कुणी मनानं, कुणी धनानं, कुणी कायेनं, कुणी वाचेनं असं प्रत्येकाने सहकार्य केलेलं आहे म्हणून हा भला मोठा कार्यक्रम साकारलेला आहे। शबास अनेक प्रेक्षकांच्या नजरा तुमच्या कुस्तीकडे लागलेल्या आहेत। पैलवान एकेरी पटाला भारत मध्ये पैलवानचा जाण्याचा प्रयत्न आणि मजबूत देशटीच्या बाळारपी शेखनं ते जाणलं। ओ हलक्या काळजाची माणसं घर गाठा।
निशाताई हे तुमच्यामुळे घडतंय. तुम्ही खंबीरपणानं या तरुण पिढीच्या पाठीमागे उभा राहिलाय म्हणून हा फार मोठा इतिहास आज इथं घडतोय. हे मोठे पैलवान आज इथं लढतात. 3.5 लाख रुपये तुम्ही दिलेले आहेत. भगवंत देणाऱ्याला शोधतो, तुमच्या हातून पुण्य होतोय आणि जो मागतो त्याला देवाला शोधत जावं लागतंय. यही से लिया यही से दिया, सब व्यवहार यही खत्म हुआ, फिर काय के लिए जीना, आएगा नंगा जाएगा नंगा, बहुत कमाओ हीरे मोती लेकिन कपन को जब नहीं होती. जाताना सोबत काय जात नाही तेवढी कीर्ती मानी जाते. भगवंताला जन्म देताना 3 पानाचं छोटं पुस्तक लिहून पाठवलं. पहिल्या पानावर जन्म, तिसऱ्या पानावर मृत्यू, मधले एक पान कोरं ठेवलं. कशासाठी? आपल्या जीवनात आपण काय कार्य करतो याच्यासाठी. तेवढं सोबत जाणार आहे. कोण तुमची बिल्डिंग कुणी सोबत नेली नाही, कुणी सोनं सोबत नेलं नाही, कुणी इस्टेट सोबत नेलं नाही. तुमचा 10,000 टन 5,000 टन सोबत जात नाही. अशा फायटे अनेक देशात आपण पाहिलेले आहेत. अशी युद्धही पाहिलेली आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये तुमचा आमचा जन्म झालाय. एकमेकावरती तुटून पडले होते कालीचरण आणि मनोज. असं धनुर्विद्येचं युद्ध आपण महाभारतामध्ये पाहिलंय. अर्जुनाचं आणि कर्णाचं. कुंती मातेच्या पोटी एकूण 6 रत्न जन्माला आली. सूतपुत्र म्हणून कर्णाकर अख्खी हस्तिनापूर नगरी पाहत होते. दुर्वास ऋषीने आशीर्वाद दिला आणि तो मंत्र नदीमध्ये गेल्यानंतर कुंती मातेनं जपन केला. तिथं कर्णाचा जन्म झाला. जन्मताच कवच कोंडलं सोबतीला. शक्तिशाली योद्धा करण्यासारखा कोणच नव्हता. फक्त दुर्योधनाचं अन्न खाल्लं ज्यावेळा वाईट वेळ होती, त्यावेळा जग जेव्हा सूतपुत्र म्हणत होतं त्यावेळा दुर्योधनानं कर्णाला आधार दिला होता. आणि त्या कर्णाचं अर्जुनाचं युद्ध चालू होतं. अर्जुनाच्या रथाला श्रीकृष्ण सारथी होते. असं युद्ध पाहून हनुमान सुद्धा ढसा रडले होते. का रडले होते? कर्णाचे बाण अर्जुन रोखतोय, अर्जुनाचे बाण कर्ण रोखतोय. 2 सख्या भावात कसलं युद्ध चाललंय. हनुमान झेंड्याच्या रूपानं कर्णाच्या दिशेनं पाहत होते. काय कर्ण शक्तिशाली आहे. हनुमानाची जागा कुठे होती तर झेंडा होता. झेंडा फडकत होता. तो झेंडा ओला झाला. भगवान श्रीकृष्णाने वरती पाहिलं, झेंडा का ओला झाला. युद्ध संपलं. संध्याकाळी खाली सर्वजण शस्त्र टाकून खाली आले. आज झेंडा का हनुमान राजावाला झाला होता. हनुमानाने भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, या दोघांचं तुंबळ युद्ध पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते, म्हणून झेंडा फडकाचा बंद झाला होता. मी रडत होतो. तुमचं युद्ध पाहून, कुस्तीतलं तुमचं द्वंद्व पाहून इथं बसलेल्या जनसागराला वाटलं पाहिजे बालारपी शेख किती जीवाच्या आकांतानं हाताच्या हातोडी सोसतोय. पैलवान भारत मधले किती हाताच्या हातोडी सोसतोय. किती त्या आई वडिलांच्या कर्तृत्वाची ताकद आहे. त्या आईच्या दुधात किती मोठी ताकद आहे. असली लेकरं त्या आईच्या पोटी जन्माला आल्यात. भारत आणि बालारपी. कुळीकन्या पुत्र होती जे सात्विका, तयाचा हरेक वाटे देवा. पुत्र व्हावा आईचा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. काय सोबत जात नाही, फक्त कीर्तिमानी. भारत आणि बालारपी. चलो पैलवान. हलगी हलगी वाजवा. एकदा पैलवानाला करंडी वाजवा. हलगी कशाला हलगी वाजवायची? एवढी मोठी कुस्ती. टाइम आहे वो 365 दिवस बघा. आणि एखादा
कुस्तीचा अंदाज घ्यायचा काम संपला होता. डोक्याला डोकं लावलं, डोक्यातल्या विचाराने कुस्ती करा. शबास. हजारो प्रेक्षकांच्या नजरा तुमच्या कुस्तीकडे आहे. सीझन 3 महिने पुढे आलो. अटॅक अटॅक 2.5 लाखाची कुस्ती आहे. चला, तुम्ही एवढे मोठे झालेले आहात, तुम्हाला इथल्या प्रेक्षकांमधून कोणी असं धर म्हणून सांगावं इतकी तुम्ही लहान नाही. तुम्हाला फार मोठं वलय आहे महाराष्ट्रात. उगीच एका दिवसात माणूस मोठा होत नसतो. बऱ्याच खर्च तपश्चर्येनंतर माणूस मोठा होत असतो. आणि बालारपी शेख महाराष्ट्र केसरी यांनी कब्जा घेतलेला आहे. सर्वांनी टाळ्या करा. 127 किलोचा बोजा मानवती पाठीवर बसलाय. आपल्या जर मानवर असा बोजा बसला हलगीवाले दिवसाचा न्या घर कुठाय सुद्धा आपल्याला कळणार नाही. हा बोजा सोसायला रोज सात्विक आहार खावा लागतोय. 2-2 हजार जोर मारावी लागतात. 10-10 किलोमीटर धावावं लागतंय. काय हलगीवाले 5-5 किलोमीटर धावावं लागतंय. 10-10 वेळा हौदा खोदावा लागतोय. डझन केळी खावं लागते एका टायमिंगला. तिथे काय भेळ खायचे काय? रोज मस्तीचा खुराक पचवावा लागतो. त्यावेळेला एवढा मोठा बलंद ताकदीचा पैलवान घडत असतो. बालारपी पैलवान कब्जा घेतलेला आहे. असा एक पैलवान घरात सांभाळायचा. 10 जणांच्या पोटाला चिमटा घ्यावा लागतोय. घरात 10 जणांचा पोट मारा व्हावा लागतोय. तेव्हा घरात एक पैलवान घडत असतो. उगीच पैलवान घडत नाही. 20-20 हजार रुपये खर्च आहे. आपला आठवडे बाजार बघितला 1000 रुपयाचे आत न भरतो. रोज 2 चमचे तूप पोटात जावं लागतंय. आपण तूप खाल्लं दिवसा सरांड्या. शेवास पुट्टी मारण्याचा प्रयत्न होता. त्यांना सुधीला सुद्धा तूप खात नाहीत. काय सिस्टीम बरोबर नाही, साऊंड सिस्टीम. काय शेकर होता बरोबर आहे का? गोळी माझी कडू आहे पण गुण नक्की येतो. 740. शेवास पुट्टी. शेवास घामा घोम झालेला हात. कुछ करके दिखाओ. शाबाश. शाबाश. कोण आहे? वायरी काढा. वायरी काढा.
कब्जा लाईट आणि हे दोन्ही काढावं. चला अख्ख्या महाराष्ट्रातला सज्जन प्रेक्षक प्रत्येक जण मोबाईल लावून गावात IPL चे सामने सोडून कुस्त्याचं मैदान पाहतोय. तुमच्या दोघांच्या नावाला वलय आहे म्हणून कुस्तीचा चाहता तुमचा खूप मोठा बालू होय आणि पैलवान भारत काय साधी त्यामुळं तुम्ही काहीतरी करा. बारामती झटक्यावर ज्ञानेश्वर आसोली युट्यूब चॅनलवर कमेंट यायला लागल्यात की ही कुस्ती महाराष्ट्रातली एक तगडी कुस्ती आहे. या पैलवानकडून अनेक महाराष्ट्रातले होतकरू पैलवान आदर्श घेणार आहेत. तुमची कुस्ती पाहून अनेक पालक नव्या पिढीतील पैलवानाला पैलवान करणार आहेत. तुम्ही कुस्ती करा, डाव दाखवा, डावाचं प्रात्यक्षिक दाखवा. अनेक रती महारथीला हरवून तुम्ही एवढं मोठं झालेलं आहात. एका दिवसात कोण मोठं होत नाही. निघून जाण्याचा प्रयत्न आहे भारतचा. 12 रफी काहीतरी करण्याच्या प्रयत्नात आहेत पण नानाचा शब्द म्हणजे महाराष्ट्रात प्रमाण आहे. बराच वेळ डावाची ऍक्शन नसेल. गतिमान योग आहे. तुम्ही स्पर्धेमध्ये लढलेला आहात. तुम्हाला 10-15 सेकंदाच्या वर बैठ्या अवस्थेत कुस्ती ठेवली जात नाही स्पर्धेमध्ये. एक घाव 2 तुकडं. नामदेवांना वाघमारे म्हणतात त्यांना. कुस्ती छत्रपती रती महारथी पैलवान त्यांनी घडवलेले आहे. त्यांच्या हातून कित्येक पैलवान घडलेले आहेत. हा म्हणून तर तेवढा अधिकार होईल. त्यात काय प्रत्येक तालमीतल्या पैलवानवर तुमचा अधिकार तो आहे. बघूया काय काय होते ते. हो हो यायचं असलं शाबास. करतो तुम्हाला. हो हो नाही जेवण तर करणार आहे. अजून शेवटची कुस्ती आहे. थोडं एक 5 मिनिटात होईल कुस्ती. जेवणात काय करू नका. जेवण आलं तर जेवण. हा ओके ओके. कित्येक डाव आहे तिथं. झोळे आहे, घुटना आहे, स्वारी आहे, एकलंगी आहे, मछली गोटा आहे, पोकळ किस्सा आहे, पायलावून किस्सा आहे, इराणी आहे, एकलंगी आहे. प्रयत्न हे वाळूचे कण रगडतात. तेल ही गळे. सादिक ए सादिक ओ ओ ओ हसू नका, हसू नका. दोघांच्या नावाला क्रेज आहे. कुस्ती निकाली झाल्याशिवाय सुटली जाणार नाही. निकालीच होणार. आयोजन कमिटीचा आदेश आलेला आहे. कुठल्याही परिस्थितीत कुस्तीचा निकाल लावणार.
थोडा हँडल करा तोपर्यंत वाईट होऊन काय गाडीची चावी घेऊन जायच्या इथून कोण आपापली चावी चेक करा. परत समोरासमोर कुस्ती लागलेली आहे. शाबास. मशीन तापले आता. ज्याच्या बँकेत बँक बॅलन्स त्याचा चेक वाटणार, ज्याचं कष्ट ज्यादा, ज्याची मेहनत ज्यादा, ज्याचा परिश्रम ज्यादा, तो आता इथून पुढे टिकणार. उजव्या पवित्र्यामध्ये भारतमध्ये एग्रेसिव्ह कुस्ती करण्याच्या मूड मध्ये डाव्या पवित्र्यामध्ये खंबासारखा पुढं पर्वत उभा आहे. बापूसाहेब घुले वटपईकर हे कुस्ती मैदान ऑनलाईन पाहतात. अण्णा घुले, तात्या घुले यांचे वडील त्यांच्या मनाला आनंद वाटून कुस्ती कमिटीचं कौतुक करून आजच्या या 133व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या ऐतिहासिक मैदानाला उत्कृष्ट कुस्ती कमिटी चालली म्हणून मला फोन पेला अण्णा घुलेच्या वडिलांनी 500 रुपयाचं ऑनलाईन बक्षीस पाठवलेलं आहे. धन्यवाद. मी आपला आभार आहे. इंडिया इज माय कंट्री, पंढरपूर इज माय ब्युटिफुल सिटी, कुस्ती आणि बजरंग बली इज माय प्रॉपर्टी. मी कुस्ती समालोचक धनंजय मधने गुले फॅमिलीचा आभारी आहे. चला हो सुरेश मागवा थोडं. सुरेश थोडस समोरची मंडळी सुरेश नावाचा टी शर्ट घातलेले तुमच्या पाठीमाग ऑनलाईन मैदान अखंड हिंदुस्थान वर दाखवतात. ज्ञानेश्वर आसवले वडिंगीकर आणि बारामती झटका श्रीनिवास कदम पाटील. शाबास शाबास शाबास. अनेकाला वाटते सहज मी काढला असता पटन निकाल टाकला असता, पण सोपं नाही ते. शाबास. नाना आपणाला भूमिका घ्यावी लागेल आता काहीतरी. कुस्ती ही दोघेही सीझनच्या कुस्त्यांचा विचार करून सावध कुस्ती लढताना दिसतात. ही कुस्ती येणाऱ्या सीझनवर किती परिणाम करू शकते या दृष्टीनं दोघांचाही मनसुबा रिस्क घेऊन कुस्ती खेळण्याचा दिसत नाही. आजच्या मैदानामध्ये या वाघिणीनं, या रणरागिणीनं 3.5 लाख रुपयाचा धनादेश दिलेला आहे. शिवकन्या निशाताई शिंदे इंदापूर 3.5 लाख रुपये देऊन ऐतिहासिक भलं मोठं मैदान घेतलेलं आहे. निशाताईनी माझ्या वक्तृत्वाचं कौतुक करून मला 1100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. ताईंचा मी मनापासून आभारी आहे. ताई मला तुम्ही एका हाताने दिलंय, पंढरीचे पांडुरंग तुम्हाला 2 हाताने देतील. धन्यवाद. किसी अपना बनाओ कोई काबिल नहीं मिलता, पत्थर बहुत मिलते लेकिन दिल नहीं मिलता. अशा विजयभाऊ कोकणे सारख्या भावाच्या पाठीमागे बहीण उभा आहे. बहिणीचं भावाचं प्रेम आपण 1200 शतकामध्ये पाहिलं. ज्याला स्त्री जातीतल्या बहिणीचं महत्व कळलं त्या ज्ञानेश्वरांनी पाठीवर मांडी बांधले, मुक्ताईच्या हातापाय दगडा मातीच्या भिंती चालवल्या, रेड्या मुक्की वेद बोलावले. 1400 वर्ष जीवन जगलेल्या चांगदेवाला जीवनाचा सार सांगितला. हे बहिणीचं भावाचं प्रेम. आपला एक बंधू होता
कुस्त्याचं मैदान घेतो. या माणसानं देशासाठी फार मोठा कायदा लिहिला. विश्वरत्न, भारतरत्न, भारताच्या राजघटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 133वी साजरी केली जाते. पहिल्यांदा महाराष्ट्रात कुस्तीचं मैदान घेऊन अकलूज मुक्कामी आणि त्या मैदानामध्ये शिवकन्या, इंदापूर मध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये महिलांचं एक आयडॉल नेतृत्व तयार होताना दिसत आहे. निशाताई शिंदे यांनी 1 नंबरची कुस्ती 2.5 लाखाची, 2 नंबरची कुस्ती 1 लाखाची अशा कुस्त्या स्पॉन्सर केलेल्या आहेत. त्या निशाताईंनी मला 1100 रुपये दिलेले आहेत. धन्यवाद. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. या हिंदुस्तान मध्ये घरोघरी कुस्तीची जोपासना आहे. नाना काहीतरी बोलतात दोन्ही पैलवानला. पहिला गुण जो वसूल करेल त्या पैलवानला विनर घोषित करण्यात येईल. मानाची गदाय महामानव केसरीची. एकाच का नाना विजू भाऊ काय म्हणतील बघा. महाराष्ट्र केसरीची गदाय 2018 ला घेतलेली आहे बालारफी शेख पैलवान. प्रत्येक पैलवानचं स्वप्न असतं मी महाराष्ट्र केसरी होईल. आणि अग्रेशिव कुस्तीचा मनसुबा दोघांचाही सुरू झालेला आहे. शाबास शाबास. वाह वाह. निकराची झोंड एकेरी पटला. आणि बालारफी शेख संपलेल्या कुस्तीमध्ये पंचाच्या निर्णयानुसार बालारफी शेख आजच्या मैदानामध्ये महामानव केसरीचे मानकरी ठरलेले आहेत. अशा पद्धतीनं उत्कृष्ट कुस्ती आपल्या जंगी मैदान अतिशय शांततेत पार